नमस्कार, शुभम बांगरसाहेब. तुम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवडणूक लढवित आहात. प्रभाग क्रमांक 9 तुम्हाला कसा वाटतो आहे? साधारणतः हवा तसा हवा तेवढा विकास झाला आहे का असं तुम्हाला वाटतं काय? विकासाच्या वल्गना प्रत्येक नगरसेवकांनी केल्या, पण आज पण मूळ रहिवाशांना तेच वॉटर गटर आणि मीटरचे प्रश्न सतावतात. मुळात प्रभागात अजून मोठे प्रश्न आहेत, पण प्रभागाचा विकास एकंदरीत बघितला तर कुठेतरी त्याला ब्रेक लागलेला आहे. कारण खरोखरच फक्त आपण अजून गटर पायवाटा ह्याच म्हणून आता सध्याचं पर्व आहे खरोखर विकासाचं आहे. विकासाच्या दृष्टीने पाऊलवाट उचलणं आवश्यक आहे, पण त्या दृष्टीने कुठं तुम्हाला विकास वाटतो आहे का? विकास जसं मी सांगितलं की कुठेतरी रखडलेला आहे. प्रत्येक उमेदवाराला जरी तुम्ही आज जाऊन विचारणार तरी ते PDMCच्या पहिल्या निवडणुकीपासून एकच वल्गना करताय की मी रस्ते नीट करेल, मी गटर नीट करेल, मी चेंबर नीट करेल आणि मी पाणी नीट देईल. आज 2026 मध्ये जर कधी आपण स्मार्ट सिटी बोलतोय तर आजचे प्रश्न वेगळे हवे होते, आजचे गरजा वेगळ्या आहेत, पण नागरिकांना तेच प्रश्न प्रत्येक 5 वर्षाच्या निवडणुकीत सतावत आहेत की आमचा रस्ता नीट करून द्या, आमचे गटारी नीट करून द्या आणि आम्हाला पाणी नीट द्या. जर कधी मी निवडून आलो तर माझं सगळ्यात पहिलं काम असेल की सजानन चौकापासून जैन सोसायटीपर्यंत जे रस्ताबाधितांचे घरं गेलेत 160 लोकांची, ती त्यांना हक्काची घरं मिळवून द्यायचं हे माझं पहिलं कर्तव्य असेल. त्याच्या पुढे जाऊन त्याच भागात जवळजवळ 2003 पासून एक डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रखडला आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी माझं जे काही सहकार्य असेल ते मी करेन. 2006 साली महापालिकेतच सर्वानुमते एक ठराव मंजूर झाला आहे. 155वा ठराव आहे तो 2006चा, की ज्या सखल भागात पाणी साचलं आहे त्या भागात 18 फूट इमारती किंवा तुमची सदनिका तुम्ही वाढवू शकता. तो ठराव मंजूर होऊन पण त्याची अंमलबजावणी महापालिकेने कोणत्या कारणाने केली नाही ती ठाऊक नाही, पण त्याचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करून घेणार आहे. आणि जो सखल भाग आहे त्या नागरिकांना त्यांच्या हक्काची घरं 18 फूट वाढवता येतील याचा पूर्ण प्रयत्न मी करणार आहे. आता हे सगळं झालं, तुम्ही एक सुशिक्षित आहात आणि ह्या व्यतिरिक्त देखील म्हणजे ॲक्च्युली प्रभागाच्या विकासाबरोबरच वैयक्तिक विकास पण होणं आवश्यक असतं. ह्यामध्ये आता युवकांच्या सुद्धा बऱ्याचशा समस्या आहेत, ज्येष्ठांच्या समस्या आहेत, महिलांच्या समस्या आहेत, तर ह्या सगळ्यांवरती तुम्ही कशा पद्धतीने लक्ष देणार आहात? मुळात ह्या प्रभागात युवक आता वाढलेत. यंग इंडियाच्या नावाखाली आपण खूप सारे योजना राबवतोय, पण त्या मुळात युवकांपर्यंत पोचत आहे का? स्कॉलरशिप झाल्या, त्यांच्या नवीन उद्योगांसाठी उद्योग आधार झाले, यासारख्या ज्या योजना केंद्र सरकार सांगतंय पण ते राबवल्या जात आहेत का तळागाळापर्यंत? तर आपण त्या राबवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. त्याचा पूर्ण संधी आणि फायदा महिलांपर्यंत त्यांच्या योजनांचा आणि त्याचा लाभ त्या युवांना मिळवून द्यायचा आपण पूर्ण प्रयत्न करू. बरं, निवडणुका लागताच बऱ्याचशा काही घडामोडी आपण बघितल्या. तुम्हाला काय वाटतं, हे सर्व राजकारण आहेत, हे योग्य चालू आहेत का, किंवा काय याच्यावरती बोलू शकतो? कल्याण डोंबिवलीत जसे 21 उमेदवारांनी आपले फॉर्म मागे घेतले, तसाच 22वा प्रयत्न हा माझ्या विभागात झाला होता, माझ्या पॅनलला. पण त्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता किंवा त्या राजकारणाचा बळी न घेता मी लोकशाही जिवंत ठेवायचा एक पूर्ण प्रयत्न केला आहे आणि त्या प्रयत्नाला यश आता ह्या पॅनलची जनता मला देईल. ठीक आहे. आता तसंच आपण निवडणुका बघितल्या, तर निवडणुका आता 10 वर्षानंतर होत आहेत. 2015ला निवडणुका झाल्यात, त्याच्यानंतर आता होत आहेत. ह्या निवडणुकांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? नाही, नक्कीच उमेदवारांसकट मतदारांमध्ये पण एक जोश आहे मतदानासाठीचा. त्यांना एक योग्य उमेदवार नगरसेवक म्हणून त्यांच्या प्रत्येक भागात पाहायचा आहे. आणि शिवसेना आणि महाराष्ट्र विमान सेनेने, शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेबांनी आणि राजसाहेबांनी प्रत्येक कार्यकर्ता त्यांचा उमेदवार म्हणून दिला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीचा विकास आणि कल्याण डोंबिवलीत एक नवा चेहरा हा जनतेला नक्कीच मिळेल आणि कल्याण डोंबिवलीचं एक नवीन पर्व चालू होईल. 15 जानेवारीला मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मतदान हा त्यांचा सर्वात मोठा अधिकार आहे भारतातला. ते फक्त अधिकार नाही, तर त्यांचा कर्तव्य आहे. जे लोक तुम्ही निवडून देणार आहेत ते तुमच्या कल्याण डोंबिवलीच्या आणि आपल्या भागाचा एक चेहरा म्हणून आणि विकास पर्व म्हणून ठरणार आहे. त्यामुळे मतदारांनी स्वतः येऊन आपल्या ह्या लोकशाहीच्या उत्सवात भाग घेऊन त्यांनी तो उत्सव पूर्ण केला पाहिजे. प्रभाग क्रमांक 9 मधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मला उमेदवारी साहेबांनी दिली आहे.
साहेबांचा विश्वास मी पुढे तर नेतच आहे, पण प्रत्येक मतदारांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मतदान करावं हीच अपेक्षा. जय हिंद.